नमस्कार, मी डॉक्टर विजय शिंदे, सहाय्यक प्राध्यापक, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जव्हार, जिल्हा पालघर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शेतमजूर आणि शेतमजुरांच्या समस्या याविषयी माहिती घेणार आहोत. शेती उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये तसेच शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, पशुपालन इत्यादी रोख अथवा अन्य स्वरूपात वेतन घेऊन इतरांकडे काम करणारे श्रमिक म्हणजे शेतमजूर होय. वर्षातील 50% पेक्षा अधिक दिवस ते रोजगारावर इकडे तिकडे काम करतात. सामान्यतः आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या कुटुंबातील व्यक्ती शेतमजूर असलेले आपणास पाहावयास मिळते. पददलित, भटक्या विमुक्त जाती जमातीमधील मोठा वर्ग शेतमजूर असलेला आढळतो. त्यांची स्थिती दयनीय आहे. अपुऱ्या उत्पन्नामुळे त्यांना पुरेसे खायला मिळत नाही की अंगभर वस्त्रे मिळत नाही. सामान्यतः शेतमजूर हे भूमिहीन अथवा अल्पभूधारक असतात. शेती व्यवसायाचे निर्णय घेण्यात ते सहभागी नसतात की कोणतीही जोखीम ते स्वीकारत नाही. त्यांच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन मजुरी हे असते. आता आपण त्यांची व्याख्या बघूया. पहिली, राष्ट्रीय श्रम आयोग. ज्या व्यक्ती अकुशल आणि असंघटित असून उपजीविकेसाठी ज्यांच्याजवळ श्रम हेच साधन आहे त्यांना शेतमजूर असे म्हणतात. दुसरी व्याख्या 1956-57 मधील दुसरा शेतमजूर चौकशी आयोग. शेतीशी निगडीत व्यवसायामध्ये उदाहरणार्थ दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, पशुपालन इत्यादीमध्ये काम करणाऱ्या लोकांना शेतमजूर असे म्हणतात. आता आपण शेतमजुरांचे विविध प्रकार बघूया. पहिला प्रकार अल्पभूधारक शेतमजूर. ज्यांच्याजवळ स्वतःच्या मालकीची थोडी जमीन असते परंतु कुटुंबातील सर्व व्यक्तींना त्या जमिनीवर वर्षभर काम उपलब्ध होत नाही. तसेच त्या जमिनीपासून मिळणारे उत्पन्न त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहास वर्षभर पुरेल इतके नसते. असे अल्पभूधारक शेतकरी आपली स्वतःची शेती करून उरलेल्या वेळात इतरांच्या शेतावर मजुरीने काम करतात. त्यांना अल्पभूधारक शेतमजूर असे म्हणतात. भूमिहीन शेतमजूर. ज्यांच्या मालकीची थोडीही जमीन नसते आणि ज्यांना निर्वाहासाठी पूर्णपणे इतरांच्या शेतावर केलेल्या कामापासून मिळणाऱ्या मजुरीवर अवलंबून राहावे लागते त्यांना भूमिहीन शेतमजूर असे संबोधले जाते. त्यांना कोणाकडे मजुरीने काम करावयाचे हे ठरवण्याचा अधिकार असतो. ते कोणाच्याही बंधनात नसतात. सुगीच्या हंगामात त्यांना काम मिळते परंतु वर्षभर त्यांना काम मिळतेच असे नाही. बंधनात असलेले शेतमजूर. जेव्हा शेतमजूर एखाद्या जमीन मालकाकडे काही महिन्यांचा अथवा वर्षाचा करार करून कामाला राहतात तेव्हा त्यांना बंधनातील शेतमजूर म्हणतात. यांना आपल्या मालकाला सोडून इतरांकडे कामाला जाता येत नाही. त्यांची स्थिती गुलामासारखी असते. त्यांना वर्षासाठी ठराविक मजुरी दिली जाते. बंधनात नसलेले शेतमजूर. असे शेतमजूर कोणाही जमीन मालकाच्या बंधनात नसतात. ते आपल्या इच्छेप्रमाणे कोणत्याही शेतकऱ्यांकडे रोजंदारीने कामाला जाऊ शकतात. इतरांच्या तुलनेत या शेतमजुरांची स्थिती काहीशी बरीचशी असते. असे असले तरी त्यांना वर्षभर काम मिळण्याची शाश्वती नसते. आता आपण भारतातील शेतमजुरांच्या विविध समस्या बघूया. निरक्षर आणि असंघटित शेतमजूर. भारतामध्ये निरक्षरतेचे प्रमाण ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. त्याचप्रमाणे शेतमजुरामध्ये निरक्षरतेचे प्रमाण अधिक आहे. अज्ञानी, निरक्षर शेतमजूर असंघटित आहेत. दारिद्र्य, भिन्न जाती जमाती, आपापसातील भांडण तंटे, भिन्न धर्म, भिन्न लिंग असणारे शेतमजूर हे रूढी, परंपरा व अंधश्रद्धेने जखडलेले आहेत. त्यांच्यात गतिशीलतेचा अभाव आहे. अल्पवेतन. ते शेतमजूर शेतावर 10 ते 12 तास राबतो. त्यांच्यात कामाचा कालावधी, कामाची स्थिती विचारात घेता शेतमजुरात दिली जाणारी मजुरी अत्यंत कमी असते. सर्व मजुरी रोख पैशात दिली जाते असे नाही. काही कामासाठी दिली जाणारी मजुरी ही अंशतः रोख अथवा अंशतः वस्तू दिली जाते. सर्वांचा समावेश. भारतातील शेतमजुरांच्या संख्येत पुरुष, स्त्रिया, लहान मुले व मुली या सर्वांचा समावेश आहे. प्रौढ पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया आणि लहान मुलांना मजुरी दिली जात असल्याने शेतकरी त्यांनाच प्राधान्याने कामावर घेतात. अद्यापही इतर क्षेत्रांप्रमाणे
शेती व्यवसायात स्त्री पुरुष मजुरीत समानता असल्याचे आढळत नाही. रोजंदारीचे हंगामी स्वरूप. अजूनही भारतीय शेती मोठ्या प्रमाणात पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे शेतमजुरांना वर्षभर सातत्याने काम मिळत नाही. त्यांना सुगीच्या हंगामात 4 ते 6 महिने रोजंदारीने काम उपलब्ध होते. सामान्यतः शेतमजुराला सरासरी वर्षात 200 दिवस रोजगार उपलब्ध होतो. इतर काळात मात्र त्यांना बेकारीला तोंड द्यावे लागते. बिगर शेती व्यवसायांचा अभाव. भारताच्या ग्रामीण भागात बिगर शेती व्यवसायांची वाढ न झाल्याने शेतमजुरांना पर्यायी रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाहीत. हे त्यांच्या कमी वेतनाचे आणि गरीब आर्थिक परिस्थितीचे आणखी एक कारण आहे. एका बाजूने ग्रामीण भागात लोकसंख्या वेगाने वाढत असल्याने शेतमजुरांचा पुरवठा वाढतो आहे, तर दुसऱ्या बाजूने बिगर शेती व्यवसायांच्या अभावामुळे या वाढत्या ग्रामीण श्रमशक्तीला मागणी नाही. ग्रामीण कर्जबाजारी प्रमाण. ग्रामीण शेतमजुरांचे उत्पन्न इतके कमी असते की जगण्यासाठी त्यांना कर्ज घ्यावे लागते. वर्षातील काही दिवस बेकार तर काही दिवस अर्धबेकारी, प्रचंड बेकारीशिवाय मजुरीचे दर कमी, कुटुंबाचा आकार मोठा, यामुळे शेतमजुरांना कर्ज घेण्याशिवाय पर्याय नसतो. वाढती किंमत पातळी. शेतमजुरांच्या उत्पन्नात फारशी वाढ न झाल्याने मजूर कुटुंबाची स्थिती अधिक दयनीय झाली आहे. पूर्वी ज्या कामासाठी वस्तूंच्या स्वरूपात मजुरी दिली जात असे, त्या कामासाठी अलीकडे रोख पैशात मजुरी देण्याचे धोरण जमीन मालकाने अवलंबले आहे. पैशाचे मूल्य सतत घसरत असल्याने शेतकरी कुटुंबाचा खर्च खूपच वाढला आहे. ग्रामीण उद्योगांचा ऱ्हास. वास्तविक औद्योगिकरणामुळे ग्रामीण कारागिरांचे हस्तउद्योग व कुटीर उद्योग नामशेष झाले होते. त्यातच आता जागतिकीकरणामुळे भारतातील छोटे उद्योगही लयाला गेल्याने ग्रामीण भागातील शेतमजुरांची व बेकारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ग्रामीण भागातील वेठबिगारी. भारताच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वेठबिगारांची पद्धती अस्तित्वात आहे. खेडेगावातील गरीब शेतमजूर कुटुंबाच्या चरितार्थ चालविण्यासाठी आपले राहण्याचे घर सावकाराला अथवा जमीनदाराला गहाण ठेवून त्यांच्याकडून अधिक व्याजदराने कर्ज घेतो. कर्जफेडीसाठी संबंधित सावकाराला सेवा देऊन अशा सेवांसाठी त्याला अत्यंत थोडी मजुरी किंवा एखाद्या वेळेचे जेवण दिले जाते. राहण्याची अपुरी जागा. भारतीय शेतमजुरांचे उत्पन्न अत्यल्प आहे. कुटुंबाचा आकार मोठा आहे. त्यांच्यावर कर्जाचा बोजा भरपूर आहे. त्यामुळे त्यांना राहण्यासाठी घरे बांधणे कठीण आहे. शेतमजूर शेतमालकाच्या शेतावर अथवा गावाच्या बाहेर कोडांच्या छोट्या झोपड्या बांधून त्यामध्ये राहतात. अपुरी जागा, अपुरा प्रकाश व हवा, पाण्याची गैरसोय असूनही छोट्या जागेत राहिल्याने त्यांच्या आरोग्यावर व कार्यक्षमतेवर अनिष्ट परिणाम होतो. समाज व सरकारची उदासीन वृत्ती. शेतमजुरांच्या कामाचे तास, वेतन दर, राहण्याची जागा, सुट्ट्या व इतर सामाजिक सुरक्षितता योजनांची अंमलबजावणी यासाठी कायदेशीर तरतुदी केल्या नाहीत. ज्या कायदेशीर तरतुदी केल्या त्यांच्या अंमलबजावणीकडे सरकारने लक्ष दिले नाही. सरकारमधील लोकप्रतिनिधींची शेतमजुरांच्या बाबतची उदासीनता ही शेतमजुरांच्या दयनीय स्थितीत कारणीभूत ठरते. आता आपण शेतमजुरांची परिस्थिती सुधारण्यासाठी सरकारने केलेले प्रयत्न किंवा उपाययोजना किंवा सरकारचे धोरण याविषयी माहिती घेऊया. गुलामगिरीतून मुक्तता. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारत सरकारने शेतमजुरांना गुलामगिरीतून वेठबिगारीतून मुक्त करण्यासाठी अनेक घटनात्मक कायदेशीर तरतुदी केल्या आहेत. भारतीय घटनेनुसार 1950 मध्ये कोणत्याही प्रकारची गुलामगिरी लादणे हा शिक्षापात्र गुन्हा ठरवण्यात आला. कायद्याने उदास, वेठबिगारी इत्यादी पद्धतीवर निर्बंध लादले आहेत. वेठबिगारांचे पुनर्वसन करण्यासाठी खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. असे असले तरी गेले कित्येक शतकापासून भारतीय शेती व्यवसायात असणारी ही प्रथा सहजासहजी नाहीशी होणार नाही. कारण हे शेतमजूर अडाणी, अज्ञानी, असह्य, निरक्षर असल्याने ही पद्धती काही प्रमाणात टिकून आहे. सरकारने 20 कलमी आर्थिक कार्यक्रमांतर्गत शेतमजुरांना घरे बांधून देण्याची योजना सुरू केली आहे. सरकारने जर योग्य अंमलबजावणी प्रामाणिकपणे व पारदर्शकपणे केली तर वेठबिगारांची या स्थितीमधून
निश्चितच मुक्तता होईल. किमान वेतन कायदा. वाढणारी लोकसंख्या, शेतीवर वाढते अवलंबित्व, संघटनांचा अभाव, त्यांचे विस्तृत प्रदेशात विखुरलेले शेतमजूर व हंगामी स्वरूपाचे शेती क्षेत्र, अज्ञान, निरक्षरता, पर्यायी व्यवसायांचा अभाव, कायद्याबाबतचे अज्ञान व शेतमजुरांचे कनिष्ठ सामाजिक स्थान इत्यादी मधून शेतमजुरांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने 1948 मध्ये किमान वेतन कायदा पारित केला. या कायद्यानुसार मजुरांना किमान मजुरी देण्यासंदर्भात कायदेशीर तरतुदी करण्यात आल्या आहेत. जमीनविषयक सुधारणा. शेती कसणाऱ्या शेतकऱ्यांची आणि अल्पभूधारक शेतमजुरांची आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी सरकारने कुळ कायदे करून कसेल त्याचा जमिनीवर मालकी हक्क प्रस्थापित करण्याची तरतूद केली. जमीनदारी पद्धतीचे उच्चाटन केले आहे. त्यामुळे अनेक भूमिहीन शेतमजुरांना जमिनीचा मालकी हक्क मिळाला आहे. कुळ कायद्याने कुळांना संरक्षण मिळाले आहे. कमाल जमीन धारणा कायद्याची अंमलबजावणी केल्याने जमीनदारांकडे अतिरिक्त असणारी जमीन शेतमजुरांना देण्यात आली. जमिनीचे पुनर्वाटप आणि पडीक जमिनीचा उपयोग. कमाल भूधारणा कायद्याने जमीन भूमिहीन शेतमजुरांना उपलब्ध करून देण्यात आली. भारतातील पडीक जमीन शेतीयोग्य बनवून तिचे वाटप शेतमजुरांमध्ये करण्यात आले. पंचवार्षिक योजनांमधील विविध तरतुदीनुसार शेतमजुरांना जमिनीबरोबर शेती उपयुक्त जनावरे, खते, बी बियाणे, शेतकी अवजारे यांचे वाटप करून त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला जातो आहे. भूदान चळवळ. भारतातील भूमिहीन शेतमजुरांची समस्या सोडवण्यासाठी आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केली. भारतातील जमीनदारांना नैतिक आवाहन करून त्यांच्याकडील जमिनीचा काही हिस्सा दान करण्यास प्रवृत्त करण्यात आले. सहकारी शेती. भारतात मोठ्या प्रमाणात सहकारी शेती सुरू केली तर अशा शेतीत शेतमजुरांची पिळवणूक होणार नाही. अशा शेतीवर त्यांना नियमितपणे व ठराविक तास काम करावे लागेल. योग्य मजुरीची शाश्वती मिळेल यासाठी सहकारी शेती संस्थांची स्थापना करण्यात आली. भूमिहीन शेतमजुरांचे पुनर्वसन. शेतमजुरांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्यांना जमीन उपलब्ध करून देण्याच्या कार्यक्रमाची अंमल आखणी करण्यात येते. भूदान चळवळीतून दान मिळणारी जमीन या शेतमजुरांना दिली जाते. तसेच कमाल भूधारणा कायद्याने सरकार जमा झालेली अतिरिक्त जमीन या शेतमजुरांना दिली जाते. शेती विकासाचे कार्यक्रम. भारतीय शेतीचे हंगामी स्वरूप असल्याने शेतमजुरांना पूर्णवेळ वर्षभर पुरेल इतका रोजगार उपलब्ध होत नाही. प्रकर्षित शेती आणि विस्तृत शेती पद्धतीत ओलिताखालील जमीन वाढल्यास वर्षातून 3 ते 4 पिके घेता येतात. त्यामुळे शेतमजुरांना वर्षभर काम उपलब्ध होते. जलसिंचनामुळे शेतमजुरांच्या उत्पादकतेत वाढ होऊन मजुरीच्या दरातही वाढ घडून येते. शाश्वत शेती विकासामुळे शेतीमध्ये हरित क्रांती घडून येऊन शेतमजुरांना वर्षभर काम उपलब्ध होऊ शकते. पीक पद्धतीत बदल. नवीन धोरणामुळे शेतीत पारंपरिक पिकाबरोबरच कमी पाण्यावर येणाऱ्या फलोत्पादन कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे गहू, तांदूळ, ऊस, कापूस याबरोबरच द्राक्षे, आंबे, चिकू, बोर, काजू, डाळिंब इत्यादीच्या बागा अस्तित्वात आल्या. फळबागांबरोबरच फुलांची शेती, मास्य शेती, विशेषतः कोळंबीचे उत्पादन इत्यादीमध्ये वाढ झाली. त्यामुळे ग्रामीण शेतमजुरांना पर्यायी रोजगार संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या. ग्रामोद्योगांची स्थापना. खेड्यातील शेतीपासून उपलब्ध होणाऱ्या कच्च्या मालावर आधारित कृषी आधारित उद्योगांची ग्रामीण भागात स्थापना झाली. डाळ मिल, फ्लोअर मिल, राईस व पोहा मिल्स याचबरोबर फळांचे ताजे ज्यूस व लोणचे, मुरंबे बनवण्याचे छोटे उद्योग ग्रामीण भागात अस्तित्वात आले. अशा उद्योगांच्या उभारणीला ग्रामीण विद्युतीकरणामुळे सहाय्य झाले. यामुळे शेतमजुरांना पर्यायी रोजगार उपलब्ध झाल्याने त्यांचा शेतीवरील अतिरिक्त भार कमी होण्यास मदत झाली. औद्योगिकरण. शेतमजुरांचा प्रश्न सोडवण्यासाठी भारत सरकारने वेगाने औद्योगिकरणावर भर दिला. ग्रामीण व निम शहरी भागात लघु उद्योग, कुटीर उद्योगांच्या वाढीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ग्रामीण भागात सूत गिरण्या, साखर कारखाने, ज्यूट गिरण्या, खाद्यतेल उत्पादन संयंत्र इत्यादींची उभारणी करून ग्रामीण बेरोजगारी कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. सार्वजनिक कामे. ग्रामीण भागात श्रमिकांना अधिक रोजगार संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी सरकारने ग्रामीण भागामध्ये
नवीन रस्ते बांधणी, जुन्या रस्त्यांची दुरुस्ती, सार्वजनिक तळी बांधणी, पाणी पुरवठ्याच्या साठी धरणे, कॅनॉल बांधणे, जंगलात झाडे लावणे, मृदसंधारण योजनाद्वारे बंडिंग, जमिनीची धूप थांबवणे, पूर संरक्षण, सरकारी कार्यालयांची इमारत बांधणे इत्यादी कार्यामुळे शेतमजुरांना वर्षभर काम मिळून त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत झाली. रोजगार हमी योजना. भारत सरकारने सन 1977 मध्ये रोजगार हमी योजना सुरू केली. संपूर्ण जगाला मार्गदर्शन ठरेल अशी ही आदर्श योजना आहे. त्यानुसार ग्रामीण भागात ज्याला काम हवे आहे अशा कोणतीही व्यक्ती त्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे किंवा संबंधित योजनेच्या अधिकाऱ्यांकडे लेखी स्वरूपात अर्ज करून कामाची मागणी करू शकते. साधारणतः रस्ते बांधणी, जलसिंचन, पाझर तलाव अशी कमी कौशल्याची कामे संबंधितांना उपलब्ध करून दिली जातात. वीज कलमी कार्यक्रम. भारत सरकारने जुलै 1975 मध्ये वीज कलमी कार्यक्रम जाहीर केला. त्यात ग्रामीण भागातील समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या व्यक्ती आणि भूमिहीन शेतमजूर यांच्या स्थितीत सुधारणा घडवून आणण्याच्या अनेक तरतुदी समाविष्ट केल्या होत्या. अंत्योदय अन्न योजना 2000. सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे गरीबातील गरिबांना अनुदानित अत्यल्प किमतीला अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी सरकारने सन 2000 मध्ये ही योजना जाहीर केली. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी ही योजना राबवायची आहे. यात ग्रामपंचायतींना महत्त्वाची भूमिका बजावावी लागते. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम. पूर्वी ग्रामीण रोजगारीसाठी धान्याच्या मोबदल्यात काम हा जो कार्यक्रम होता तो 1980 पासून राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम म्हणून ओळखला जात आहे. पिण्याच्या पाण्याच्या विहिरी खोदणे, सामुदायिक विहिरी, खेड्यातील तळी, लहान जलसिंचनाचे प्रकल्प, रस्ते, शाळांच्या व बालवाड्यांची इमारती, पंचायतीच्या ऑफिसे इत्यादी बांधकाम करून ग्रामीण भागातील श्रमिकांना सहाय्यक रोजगार उपलब्ध करून दिला जातो. अलीकडे सरकारने राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम हा ग्रामीण भूमी रोजगार हमी कार्यक्रमात समाविष्ट केला आहे. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम. ग्रामीण भागातील रोजगार उपलब्ध करून देण्याच्या हेतूने हा कार्यक्रम राबवला जात असून त्यात रोजगार हमी योजना, धान्यासाठी कार्यक्रम, लहान शेतकरी विकास कार्यक्रम, सीमांत शेतकरी आणि शेतमजूर कार्यक्रम, दुष्काळ प्रवण क्षेत्र कार्यक्रम, लाभ क्षेत्र विकास कार्यक्रम इत्यादींना सामावलेले आहे. विविध यंत्राद्वारे ग्रामीण दारिद्र्य दूर करण्यासाठी हा कार्यक्रम राबविला जातो आहे. विद्यार्थी मित्रांनो, या संदर्भ ग्रंथाच्या आधारे ही संकल्पना आपण समजून घेतलेली आहे. धन्यवाद.